अमरावती आष्टी मार्गावर एक मोठी दुर्घटना टळली आहे। एका 18 वर्षाच्या तरुणाच्या सतर्कतेमुळे तब्बल 45 प्रवाशांचे प्राण वाचले। ही घटना कशी घडली आणि या तरुणाने प्रसंगावधान राखून कशा प्रकारे 45 प्रवाशांचे जीव वाचवले जाणून घेऊया। अमरावती आष्टी मार्गावर रविवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। एसटी बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचे मागील दोन्ही टायर अचानक कॉटन पिन निघाल्यामुळे बाहेर पडू लागले। बसमध्ये सुमारे 45 प्रवासी होते, ज्यात महिलांचाही समावेश होता। त्याचवेळी टाकरखेडा शंभू येथील 18 वर्षाचा प्रणव अजय काळे आपल्या शेताकडे जात होता। त्याला दिसले की बसचा टायर निखळत आहे। त्याला तात्काळ धोक्याची जाणीव झाली आणि त्याने ड्रायव्हरला मोठ्याने ओरडून सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु बसचा वेग असल्यामुळे आणि आवाज न गेल्यामुळे त्याने एक वेगळीच शक्कल लढवली। जवळच्या पाण्याच्या डबक्यातून पाणी घेऊन त्याने बसच्या काचेवर मारले। यामुळे ड्रायव्हरचे लक्ष वेधले गेले आणि त्यांनी बस थांबवली। प्रणवने ड्रायव्हरला टायर निखळल्याची माहिती दिली। प्रणवच्या या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला आणि 45 लोकांचा जीव वाचला। मी शेतामध्ये चाललो होतो, तिथून मला दिसले, मी पाण्याला चाललो होतो घरी। मला ते चक्के बाहेर निघालेले दिसले। मी ड्रायव्हरला म्हटलं, ड्रायव्हर स्पीडमध्ये होते, त्याला मी सांगितलं थांबा थांबा, तरी थांबले नाही। मी डब्बी घेतली, ते काचावर मारून फेकली, ते थांबले। पूर्ण मला ते टापलिंग कटोर निघालेलं आहे, ते चक्के पूर्ण बाहेर निघालेले आहे, ते दिसत आहे मला। ते मला दिसले तिथून येताना त्या झाडापासून, म्हणून त्यांना थांबवलं। त्याला म्हटलं एक साईड लावा गाडी, त्याने ठीक आहे म्हटलं, लावली। मग या घटनेनंतर प्रवाशांनी प्रणवचे खूप आभार मानलेत आणि त्याचे कौतुकही केलेत। मात्र या घटनेमुळे एसटी बसच्या देखभालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। स्थानिक नागरिकांनुसार या मार्गावर टायर निखळण्याचे असे प्रकार याआधीही अनेकदा घडले आहेत। आम्ही सावरून बसल्यानंतर आमची एसटी इथं पूर्ण चक्का निघाला, तर तो ड्रायव्हरच्या काही लक्षात नव्हता। एक मुलगा आला, त्यानं लांबून हात दाखवले, पुन्हा तो समोर येऊन त्यानं बचावलं। असं एका तरुणाच्या सतर्कतेमुळे 45 प्रवाशांचे प्राण वाचले। प्रणवच्या या धाडसी आणि वेळीच केलेल्या कृतीमुळे एक मोठी दुर्घटना टळली। मात्र घटनेने एसटी महामंडळाच्या बसच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे।